ते भगवत भावना वागती हे जे परमात्मा साधन खिना दय दया विषय भोगी होता मोहाधित्या माता हे जे परमात्मा साधन खिना दय दया निळा हासे मुधारे शिकायसे हे जे परमात्मा साधन मुखिना हृदय दया कीर्तन सेवेसाठी आलेला जगत 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 जगतनिय सर्वांच्या अधिष्ठान असणारे माऊली यांचे एकनिष्ठ शिष्य श्री संत लोकर यांचा चार चरणांचा आणि परमार्थाचा संधान वर्णन सांगणारा शब्द यामध्ये श्री संत लोकर काय प्रतिपादन संत आपण एकदा संतांना म्हणूया श्री श्री हे जे परमात्मा साधन प्रतिवर्षी प्रमाणे म्हणजे गेल्या 131 वर्ष झाले एवढ्या वर्षांपासून संपन्न सणासणाला आपला हा घराणा समजा या सप्ताहामधील प्रथम सेवा हे आकारानं करुणा बोलून आले भक्त काम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या त्याच्या दयेने या सर्व मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आहे सेवेकरिता श्री संत निळोबाच्या माध्यमातून आणि जीवाला परमार्थाचं साधन म्हणून सांग आणि या युगामध्ये निश्चित असणारं साधन फक्त संत सांगू शकतो म्हणून ते बरोबर आहे आणि संत या भूमिकेत जाऊन जीवाला त्याच्या उद्धाराची सगळी गोष्ट सांग काय ते म्हणतात नामचिंतने जडली ती भगवंताच्या नामचिंतनाच्या प्रेम जडलं पाहिजे आणि फक्त प्रेम सर्व भगवत भाव निर्माण नामचिंतने जडली ती भगवत भावना सर्व परमात्म्याच्या परमात्माच झालेला आहे अशी भावना निर्माण होणं हेच परमार्थ साधन हेच खरं परमार्थ साधन अशा साधनावर आला म्हणजे काय होतं मुखामध्ये नाम हृदयामध्ये ध्यान कायम नाम हृदय ध्यान मग विषयांमध्ये जरी राहत असला प्रपंचात राहत असला तरी विषय बघत असताना विषयाची ठिकाणी त्याच्या सर्व परमात्मा विषय झाला नाही अशा अवस्था विषय त्याच्या विषय भोगी कशा विषयी त्याला मोहबाधी नाही आणि ममताबाधी नाही हेच खरं परमार्थाचं परमार्थ मुखीनाम ध्यान असं साधन केलं असं मागे विचारलं बरोबर आहे कोणी तर ते म्हणतात जसे अशा पद्धतीच्या साधनेचा ध्यास घेतला मुक्त झाले शुकाच्या महाशोधा आणि या साधनेच्या माध्यमातून मुक्त आहेत काय साधने केली मुखीनाम हृदय ध्यान खन नामचिंतन हृदयामध्ये ध्यान आणि हीच परमार्थाची साधना ज्यांनी जीवनामध्ये केली या साधनेवर पूर्णपणे गेले मग शुकाच्या या साधनेवर पूर्णपणे गेले तर आपण कशा नाही आणि आपण आपल्या सुलभ मार्ग हीच परमार्थाची साधना आहे असं महाराज वरून सांगतायत असा सरळ पाहण्याचा प्रयत्न केला विठोबा हे जे परमात्मा साधन हृदय ध्यान आज आपल्या सप्ताहातील पहिला दिवस पहिल्या दिवशी
मंगल चिंतन करणं हे कीर्तनकाराचं कर्तव्य असतं. मग सगळ्यात श्रेष्ठ मंगल काय असेल तर भगवंताचं नामचिंतन करणं सगळ्यात श्रेष्ठ मंगल आहे. आणि म्हणून भगवत नामचिंतनाची साधना सर्वश्रेष्ठ साधना आहे. त्याचा आपण अल्पशा वेळेमध्ये विचार करणार आहोत. असं नाही नागपंचमीचा भगवंताच्याकडे काही जुळून आले ते म्हणजे असे की योगायोगाने चालते. त्या कथेची वेळ 7 ते 9:15 मग 9:30 ला कथा संपली येणं शक्य नव्हतं. कर्म धर्म पहिला दिवस आणि संयोजक मंडळाचे भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं पहिला दिवस आहे आमच्याकडे पहिल्या दिवशी पंगत नसते. सण असतो जास्त स्वयंपाक करतात. मग थोडं उशीर येतं. म्हणलं म्हणण्यासारखं आहे. बाकीचा 10 दिवस जुळत नव्हता. आजचा एकच दिवस आणि म्हणलं ती कथा तेवढी लवकर आम्ही होतो आणि 8:30 म्हणजे 8:30 ते 10:30 लोक जेवण येतील आणि आम्ही लवकर येऊ. कथा बनलेली आहे. मग तिथे श्री महाराजांना कथा सांगण्यात बसवलं 8 वाजता. मग आम्ही इकडे निघालो. म्हणजे कथा त्या वेळेस होईल आणि कीर्तनही त्याच्या वेळेतच होईल. म्हणून रस्त्यानं वाळकीपर्यंत वाट पाहत होतो. आता फोन आपल्याला पण माझ्या लक्षात पहिला दिवस आहे. जुळत असतात. ताट वाढायचं असतं. कुठे वाढायचे भात वाढायचा आमच्या विनोदी असतात. काही बाकीच्या सगळ्या गोष्टी मनोरंजक गोष्टी असतात. लोकांना असतात. पण एवढं तुम्हाला बोलावं याचा अर्थ काहीतरी तुम्ही पण ऐकत असतात. म्हणून मला विनोद सांगणार पण नाही. कीर्तनामध्ये आणि असंच कीर्तनकारांना सांगितलं पाहिजे. मनोरंजनाचा सोशल मीडिया फार साधना त्याच्यामुळे काही मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन हे आत्मस्वरूपाच्या बोधाच्या प्राप्तीचं साधन आहे. हे ज्ञान प्राप्तीचं साधन आहे. कीर्तनाचे ज्ञानाचे दिवे लागले पाहिजे. अगर ज्ञान जुळले पाहिजे आणि आपण सर्व मनुष्य होण्याच्या आधी आपण सर्व जीव झालो. आपण जीव झाल्यानं काय झालं असेल आपल्याला माहिती. पण आज मात्र आपण मनुष्यपणा श्रेष्ठ आहे. हा सहज प्राप्त आहे. मनुष्यपणा साधे या मनुष्यपणाचा काय प्राप्त घेतो. नारायण प्राप्त घेतो. या मनुष्य शरीराला भगवंताची प्राप्ती घेता येते. एवढं सामर्थ्य पण जर नाही नारायणाची प्राप्ती घेतली तर मग नाही तरी ही पशु होणे. मग पशुपेक्षा करायचं. आपण जिवंत आहोत. कसं तरी जीवन जगण्याला लावू. याच्यामध्ये काय करावं हे कळालं. कशा हा जन्म जगत असताना धर्मानं जीवन पाहिजे. धर्म आपल्याला कळायला पाहिजे. मानवाला धर्म कळायला पाहिजे. दोन प्रकारचे धर्म मला सांगितलं. दोन धर्म आहेत. एक आहे सामान्य धर्म आणि एक आहे परम धर्म. एक सामान्य धर्म आहे आणि परम धर्म आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनाची सामान्य धर्म म्हणजे काय. सामान्य धर्म म्हणजे आपण ज्या कुळात जन्माला आलो, आपण ज्या गोत्रात जन्माला आलो, आपण ज्या परिवारात जन्माला आलो, आपण ज्या जातीत जन्माला आलो, त्या सगळ्या कुळ
आपलं कर्तव्य हे तंतोतंत पार पाडणे याला सामान्य धर्म असं म्हणायचं. उदाहरण सांगतो, तुम्ही जर झाले असाल तर माय बापाची सेवा करण्याचा काय आहे धर्म असं कळालं पाहिजे. असं तुम्ही आम्ही खेळी गली गली तर आपल्या मनात सेल मुलगा माय बापाची सेवा काय आहे धर्म. माय बाप झालात मग मुलाचं संगोपन करण्याचा काय आहे धर्म. तुम्ही बाई मग तिचा सांभाळ केला साडी काय हवन सगळं पाहण्याचा काय आहे धर्म आहे. म्हणून हा जो सामान्य याच्यापासून करायचं नाही, पळकुटे करायचं नाही. पळकुटे करायचं असलं तर भगवान अर्जुन कशाला नाही तर देव म्हणला जाऊ दे वाईट त्याच्या आपला सगळ्यात मस्त जंगलात राहा असं देवाने सांगितलं असतं. पण देवानं उठ धनुष्य युद्ध कर म्हणून त्याला कर्तव्य अशा पद्धतीने याला सामान्य पण बायकोचं भरण-पोषण हा धर्म आहे. माय बापाची सेवा करणं चार गोत्र परंपरेनुसार वागणं धर्म आहे. पण एवढ्या करता जन्माला लावायचं नाही. याच्या आपला जन्म तर मग संचित झालेला एवढ्या करता आपला जन्म झाला नाही. हा तर सामान्य मग आपला जन्म कशा करता झाला मानव झालो. या मनुष्य काय प्राप्त करता येतं बघा आपल्याला मनुष्य शरीर झालं प्रमाण सगळ्यांना माहिती. तो 8 मनुष्य प्राप्त झाला माणूस याच्या इंद्रिय प्राप्त झाले, त्याच्यामध्ये बुद्धी प्राप्त झाली, त्याच्यामध्ये आयुष्य प्राप्त झालं. या सगळ्या गोष्टी देवाने आपल्याला भरलं पाहिजे. फार माणसाचं शरीर श्रीमद विवेक चूडामणीमध्ये सांगितलं मनुष्यत्वम मोक्षत्वम तीन गोष्टी या दुर्लभ गोष्टीमध्ये माणसाचं शरीर दुर्लभ आहे. छातीला हात लावा सगळ्यांनी मला मिळालेलं आहे. एवढं दुर्लभ आहे मला मिळालेलं आहे. कोणाला मिळत नाही हो. देव स्वर्ग आम्हाला जन्म मिळाला त्यांच्या दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्य शरीर मिळाले हात पाय डोळे अंडरलाईन करा. मला सांग तुमच्या डोक्यात काय सांगणार नाही. मी सोपं सांगतो. या माध्यमातून काय प्राप्त करता येतं काय मिळतं. दिली इंद्रिय हात पाय डोळे बोलाया वचन काय होईल जे जोड नारायण तुला देव प्राप्त करता येईल. अंडरलाईन करा. त्याच्या पुढे अजून महत्त्वाचा सांगितला नासी जीव घालवणारा साधन माणसाचं शरीर, भवरोग घालवणारा साधन माणसाचं शरीर, भगवंताच्या प्राप्तीचं साधन माणसाचं शरीर. नाही तर शरीर पण गाढवाला ज्ञान प्राप्त करता येत नाही. म्हणून माणसानं मनुष्य होऊन ज्ञान प्राप्त केलं नाही त्याला गाढवात पाऊल्या शशपणा जो साठी ब्रह्मज्ञाना तो लागला गवधाना शिवबाई महाराज तो बिगर शिक्षकाचा दोन पायाचा गाढवा माणूस जर ब्रह्मज्ञान प्राप्त करून असेल तर त्याचं गाढवा म्हणून महाराज मनुष्य शरीर हे स्वरूपाच्या ज्ञानाकरता प्राप्त साधना प्राप्त. मग याच्यामध्ये आपण बायका मुलांचा तर काही उपयोग होणार नाही. मग काय दुसरा एक धर्म आहे
त्याचं नाव आहे परम धर्म. तो परम धर्म म्हणजे परमास्वरूपाची प्राप्ती घेणे, या शास्त्राच्या माध्यमातून मोक्ष स्वरूपाची प्राप्ती घेणे हा परम धर्माच्या वर्षाचा अभंग मला इथला आठवतो. तुकोबराय म्हणतात मोक्षपदे या आम्हा जगणे असा अभंग मागच्या वर्षी चिंतनाला घेतला. मागच्या वर्षीच्या मागच्या मला माहित आलं मागच्या वर्षी म्हणजे तोच अभंग 100% असा अभंग चिंतन करतो. मोक्षपदे गेली या तुमच्या ध्यानात राहिले मला माहित नाही, पण मला ध्यानात राहतं त्या जागेवर मला आठवतं मागच्या वर्षी असा अभंग घेतला होता. याच्या आधी 4-5 वर्षाचे अभंग लोक त्याच्या आधी हा घेतला होता, घेतला होता कोणाच्या ध्यानात नाही. पण आता माझ्या आठवणीत राहिलं मोक्ष प्राप्त या लोकांना मुक्त व्हायचं आहे भाव काय त्याच्या अजून आडून नाही सगळा व्यवहार अशा चालू असतो. पण एखादा ओढतो त्याच्या जीवनामध्ये संसंग होतो. संतांच्या संगतीत गेलं प्राप्त संतती असं नाही. संत सांगड्या विवेक काय सत्संगतीने आत्मा अविनाशी तद्वित सर्व चंचल वक्ष अशी आहे. आत्मा अविनाशी आणि त्या विद्यार्थी चलाचलाची अशी आहे. मग संतांच्या संगतीला गेला विवेक प्राप्त होतो. मग ते संत त्याला सांगतात अरे हे झाला नाही, हे बायका म्हणतात तरी मेले. लोक तुझंच बघ ना, तुझा बाप सगळे त्यांनी मत गेले आणि काय गेले हे बायका काही कोणाचा आदेश नाही. पण भुरळ ती माया पाहिली. खरं नर्मदा तिथं काय होतं, एक तरी पाहिली तिच्या मग ती जरा मोठी झाली. मी पाहिलं आमच्या आता काय करायचं बारीक त्यांच्या ती कुत्री धावली आणि त्या पिलांवर पण पिलं जरा मोठी खाण्यासारखी झाली. मग तिला मला माया ज्या खाता येता होतं त्यांना खाण्याचं ज्ञान नव्हतं. ते फक्त दूधच होते. तोपर्यंत त्या पिलांशिवाय क्षणभर बाजूला राहील. पण काळ बदलला. पिलं खाण्यासारखी जसे खाण्यासारखे झाले. तिची आणि बदलल्यानंतर पिलांना चावायला लागला. त्या खाण्यावरून एवढा बदल कशात बदल होतो. बदल मायेत आधी नंतर कुत्र्याकडे पाहिलं चालता एखाद्या माणसाला जाऊन धावते मला चाव आणि तीच कधी तिच्या बदल होतो. झालेला बदल माया अशी माणसं बदलते मारत ही राहते. ही त्या किती समजून सांगितलं सगळं पण लोक अशी त्यांना त्याचं कारण माया तीन प्रकारची माया देवाची. एक जिता लांब माया दुसरी स्वजन मोहिनी, तिसरी तीन प्रकारची माया. तो म्हणतो मम माया
मामी वै वैद्य माया या अंतरंतर दैवी माझी माया दिव्य आहे जी जी सत्वर जग आता गुणा काय अशी गुणमय असणारी माया दुर्दया तरुण राहण्याकरिता नाही अशा मायेचा दादा सगळ्यांच्या अंगावर पडलाय बुद्धीवर पडलाय म्हणून मनुष्य शरीर देवाच्या प्राप्तीला सुद्धा मनुष्य सरासराच्या प्राप्ती करतो आणि संसाराच्या बंधनामध्ये जखडून जातो आणि जन्मभर संसार करतो जन्मभर काही शेवटी जावं लागतं काही मागची कोणाचं राहिलं रावणासारखी ती सांगत एवढी नाही म्हणून त्यांनी महाराज हे सगळं करण्याचा नाही पण संसाराच्या बंधनात अडकून मग काय कर्तव्य तुम्हाला सेवा करा तुम्ही बायको केली ना सांभाळ तुम्हाला मला झालं ना सांगो करा ठराविक मर्यादेपर्यंत करा वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी धर्म 25 वर्षाच्या वयाला विवाह करावा 50 वर्षाच्या वयापर्यंत पन्नास वर्षाच्या वयापर्यंत कार्य होतात लग्न कार्याला झाले की त्यांच्या नाही खरं सांगतो तुम्हाला जन्मभर धर्म केला नसतो परमार्थाचे संस्कार नसतात संसाराचा लागला असतो आपण संसार केला संसार करायला लावलं आणि पोरांनी संसार चांगला करायला लागला गुरुदेवाचा त्याच्यात आणि पुन्हा त्यांना महाराज मग पोरग झालं असतं बाई शिकलेली असते चांगला असतं की याचा पान करतात बाम सांगत नाही लोकांना घरो खेळा माझा राग येतो असं बोलला मला हातात वस्तू काय पान होतो अपमान होतो प्रत्येक पावलावर शब्द ठेवलं जातं पण आपलेच दात आपलेच होतो त्याच्यातच घाण सगळ्या अंगाला पंचायतीची लागली असते बाहेर पडायची वृत्ती नाही याचं कारण भगवानची माया आहे याच्या बाजूला पडण्याचा प्रयत्न केला देव आपला जाग करण्याचा प्रयत्न सावध करून तिसरा सांगायला मला वान 50 वर्षाच्या वयापर्यंत करावा आणि 50 झाली की 75 वर्षापर्यंत वान म्हणजे त्याच घरात राहायचं बायकोला बहीण बनायचं घरच्या समोर पाहुण्यासारखं राहायचं साखर विचारायची नाही दिलं मस्त खायचं का असं दिला बरोबर केलं भांडण पडायचं नाही भगवंताचं भजन करायचं किती चांगला आहे हजार एखाद्याला त्याच्या जीवनातल्या कल्याण असे घेत नाहीत लोक महाराज जड काहीतरी अरे हे वाईट लागला मला सवय दवाखाना चालू लोकांना सगळं सांगतो 10-12 वर्ष दवाखाना म्हणून डॉक्टरने औषध पाहिजे पण ते औषध असं पाहिजे ते पेशंटवर आरोग्य चांगलं कार्य औषध मग ते कडू असलं चालेल कडू औषध मला करील गोड बोलणार नाही कडू पाहिजे कल्याण देतील काय बोलणार काय माझी तुम्ही मला काही करतो एवढा खरं सांग सगळं झाल्यावर विचारतो तो काय केलं आमच्याकडे आता
हा प्रश्न सगळा सगळा प्रपंच पाणी सगळं केलं आणि त्याने प्रश्न काय काय केलं आमच्या काहीच नाही आणि स्वतःच्या हाताने जोडता येतं मशीन काय काय तडा 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 घ्यायच्या काय केलं आमच्या घरात बघा एक रेडीमेड कपड्याचं दुकान असतं ज्याच्या मापाला बसला त्याला फिट बसला फक्त ज्याच्या मापाला बसले आपल्या सारखी घ्यावी झंझट बघा साक्षी पाहुण्यासारखा काय 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 सांगणार तैसे असावे संसारी जवरी प्रार्थनाची वस्ती कर आला प्रार्थना गेला तैसे असावे संसारी जवरी प्रार्थनाची पक्षी करते का दुनिया राहते तैसे असावे संसारी जवरी प्रार्थनाची सांगते म्हणजे घर नाही नादांचे शब्द सांगते तुम्ही वेगळे राहा तरी झडझडून तू संसारापासून आणि संसारापासून साक्षी भावना आणि मग काय काय मग काय काय केलं पाहिजे भगवंताची प्राप्ती भगवंताचं साधन केलं का भगवंताला प्राप्त व्हायचं संसाराचं गरज आहे परमाची संसारात आणि परमात्मा सहज आहे चिद आहे आनंद परमात्मा सच्चिदानंद तो सुख आहे श्रुती वर्णन करते यो मा सत्सुखम नाल सुखमस्ति मुमा ब्रह्म आणि मज सुख तुला जर व्हायचं असेल तर तुला सुख परमात्म्यापर्यंत जावं लागेल मग त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरिता या पंचमहा प्रपंच सगळे कर आले भागामध्ये तो तुझे नाम सगळे कर आणि हे सगळे करत असताना सगळी काम करत असताना एक सल्ला तरी महाराज देतात कामामध्ये काम काही जाईल अवश्रम सुख होईल याच्यातच त्यांनी भगवंताचं नामचिंतन कर फार महत्त्वाचं हे करतात हा संसार करतात भगवंताचं नामचिंतन कर दुसरं काही त्यांनी करायची आवश्यकता नाही याच्यात फक्त भगवंताचं नाम असं कलियुग केवळ नाम आधारा सुमिर नर रही पारा या कामामध्ये जायचं असेल तर भगवंताचं नाम हे श्रेष्ठ साधन पण नामचिंतन करायला लागला जे काम करतो ते करता ते नामचिंतन उदाहरण फार महत्त्वाचा विचार नामचिंतन करणं फार गरजेची गोष्ट आहे म्हणून त्यांनी खाता पिता उठता बाह्या येता जाता घेता हरी बोला देता हरी बोला येता सर्व कार्य करिता सदैव हरी 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 म्हणा सगळ्यांनी काय होईल हरी हरी म्हणा सांगतात हरी 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 हरीचं नामचिंतन फार महत्त्वाचं आहे लोकांमध्ये आम्हाला सांगायला लागला नामचिंतन करणं आणि प्रेमानं नामचिंतन करण्याचं काय नामचिंतन करणं आणि प्रेमानं नामचिंतन करण्याचं फरक आहे नाहीतर मुले घातला नाही आसो आया
राजस्थानमध्ये मेलं की त्या रडायला बायका आणतात, बायकाच असतात, पैसे देऊन रडायला. आणि त्या चांगल्या 2-4 त्याला नाव आहे रुदाली. काय नाव आहे? रुदाली असं नाव आहे त्या बाईचं. ती रुदाली आणायची आणि तिला त्या प्रेमाला वसवायचं आणि मग ते वेशीजवळ माणूस व्हायचा आणि मग ते मेलेल्या माणसाची नावे घ्यायला लागतात. मग त्या वेशीजवळच्या माणसाला दोन नाकाला हे पण निरोप देऊन पुढे कळवायचं. त्या रुदालीच्या कानात सांगायचं मुलगी आली आहे, लगेच करायचं मोठ्याने. आणि आता मुलगी आलेली आहे, आता मग सांगायचं भाऊ आलेला आहे, लगेच भाऊ आला, रडायचं. तिच्या डोळ्याला भर पाणी नाही, फक्त तिला जेवढे पैसे जास्त द्याल तेवढं जास्त असं रडायचं काम वकिलाला ग्रामीण शब्दावर काळे काळे असायचे, पूर्ण काळा ड्रेस असायचा, त्याला शलाशे असे असायचे. आणि ते त्या आर्ग्युमेंट करायचे जज साहेबांच्या समोर. आर्ग्युमेंट जर फार चांगलं झालं टाळी वाजायची आणि त्याचं आर्ग्युमेंट चांगलं झालं की खाली बसली असायच्या त्याच्या पक्षातले लोक त्याच्या खिशात 4 रुपये घालायचे. त्या लोकांनी आपल्या 4 रुपये घालायचे, फार चांगलं आर्ग्युमेंट करायचं. जज साहेबांचे आज सुद्धा काही लोक वकिलाचं आर्ग्युमेंट ऐकण्याकरता जातात. एवढा भावी वकील बोलतात. तसं त्याने मराठीला बाहेर जायचं आणि कशा करता रडायचं, तर त्यांना घाणा करता रडायचं. मुले घातला रडाया नाही आहे आशा माया, तसं नामचिंतन करायचं. पण त्याच्यात प्रेम नाही, त्याच्यात आदर नाही, त्याच्यात भाव नाही, त्याच्यात आपण नाही. फक्त त्यांनी सांगितलं रामकृष्ण हरी म्हण, राम राम म्हणायचं. म्हणजे बोट त्यांनी फिरतंय, माळीची त्यांनी टाळतात, जीभ तोंडात फिरते, या सगळ्या गोष्टी होतात. फक्त मन मात्र तिथं थांबत नाही. मन पण फिरतं, माळी बरोबर नाही. ते घरा म्हणून नाही नामी तरी त्रिवेणी संगमी नाना म्हणून काय केलं पाहिजे. जर या भावनाने अडकलेलं असं कळालं, मला परमधर्म म्हणजे परमात्मा प्राप्त व्हायचा असा निश्चय झाला. सामान्य धर्म करत असताना परमधर्माच्या दिशेने चाललेलो आहे. मला या भावनात व्हायचं आहे, मायेच्या बंधनातून सुटायचं आहे. काय केलं पाहिजे? एकच साधन भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ते नामचिंतन काय काय भावबंधनात नाही, त्या नामचिंतनाच्या ठिकाणी प्रेम तयार होत नाही आणि म्हणून भावबंधनात दूर जात नाही. ज्या दिवशी नामचिंतन करशील आणि ते नामचिंतन प्रेमानं करशील, त्या नामचिंतनाच्या ठिकाणी प्रेम अशा पद्धतीने जडेल आणि तुला भगवंताची आठवण त्या माध्यमातून होईल. भगवंताचं नाम अशा पद्धतीने करशील. राम म्हटलं की कोदंड पाणी राम डोळ्यासमोर उभा राहायचा. कृष्ण म्हटलं की देहुडाच्या रासाला डोळ्यासमोर उभा राहायचा. कृष्ण काय करता? कृष्ण जर डोळ्यासमोर उभाच राहत असेल, भगवंताची जर भावना अंतःकरणात निर्माण होत असेल, तर मग काय कामाची साधन? म्हणून जर आपला प्रपंचात राहून संसारात राहून व्हायचं असेल, जीवपणा जर घालवायचा असेल, नारायणाची प्राप्ती जर घ्यायची असेल, जर जीवनाला सार्थक करायचं असेल, तर नामचिंतन कर. फक्त नामचिंतन कर असं नाही, ते प्रेमानं कर. फक्त प्रेमानं नामचिंतन कर असं नाही, ते करता भगवंताची असं जर करशील तर मग कल्याण होईल. नामचिंतने जडली प्रीती, भगवत भावना सर्वार्थी परमार्थ सांगतात. आता नामचिंतनाच्या ठिकाणी प्रेम जडणं आणि सगळ्या भगवंताच्या ठिकाणी भगवंत दिसणं, काय कार्यकारण संबंध असतात त्याच्या मनात भावना की मला नामचिंतनाविषयी प्रेम झालं आणि सगळ्या लोकांना देव दिसायला. ऐका त्याच्या क्रिया दळली.
दोन प्रकारच्या मुक्ती सांगितली. एक आहे सद्य मुक्ती आणि दुसरी आहे क्रममुक्ती. सद्य मुक्ती ही ज्ञानाने होते आणि क्रममुक्ती ही नामाने होते. महत्त्वाचा विचार आहे. तुमची पत्रिका पाहिजे रोज गेली की पत्रिका पाहतो. त्या पत्रिकेत काय पाहतो ते कीर्तनकार पाहतो. त्या पत्रिकेत कीर्तनकार असेल तर समजायचं ऐकणारी सारी जर का कीर्तनकार हिंगणा असेल मग समजा हे निवड करायला आपलं ऐकायचं घरी काही कीर्तनकारांना अंदाज घ्यायचा त्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. महत्त्वाचा विचार चांगला आहे. सगळे चांगले आणि सगळे आले गरीब उद्यापासून उद्यापासून मेजवानीच आहे तुम्हाला. अधिकारी त्यांचं ऐकतात म्हणून बघा क्रिया नामचिंतन केलं पाहिजे. तुम्हाला जर भवबंधनात भक्त व्हायचं असलं तुम्हाला साधायचं असलं मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. या मनुष्य शरीराच्या माध्यमातून परमात्मा प्राप्त घ्यायचा आहे. तुम्हाला एकच साधन या कलियुगात करावं लागेल. भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करून फक्त नामचिंतन करून नाही त्याच्यात प्रेम काय नामचिंतनाच्या ठिकाणी प्रेम जडलेलं ते मी तुम्हाला सांगतो. लक्ष काय तुम्ही भगवंताचं नामचिंतन करायला लागले तुमचं अंतःकरण शुद्ध होईल. तुमचा अंतःकरण पवित्र होईल. त्याच्या अंतःकरणात दोष असतात. मल दोष, विक्षेप दोष, आवरण दोष, असे दोष चित्तामध्ये असतात. अंतःकरणात मल दोष म्हणजे काय? निश्चित कर्म करायला निश्चित कर्म म्हणजे काय? वेदांत करू नको म्हणून सांगितले कर्म ते करायचे निश्चित कर. वेदांनी सांगितलं तू द्युतंच मध्यंच पिशितंच वेश्या पापार्जित उदार सेवा एतानि सप्त व्यसनांके घोराती घोरम नरके नरकात जाण्याचे व्यसन करू नकोस. वेदांनी सांगितलं द्युत खेळू नकोस. जो मनुष्य अंतःकरणापासून नामचिंतन करतो नामचिंतनाच्या ठिकाणी ज्याचे प्रेम लिहिलेलं आहे तो माणूस कधीच जुगार खेळू शकत नाही. पक्का लक्षात ठेवा. निश्चित टाळतो. दारू पिऊ शकत नाही कारण दारू पिणं पाप नाही. दारू पिणं हा महापाप. सामान्य पापांच्या काय करण्याच हा महापाप. पापांचे प्रकार सांगतात. ब्रह्महत्या सुरापान स्थेयम महन्ति पादकान्याहु संसर्गाचापितेसह ब्रह्महत्या ब्राह्मणाची हत्या महापाप आहे. ब्राह्मण फार महत्त्वाचा काय समाजात. ब्राह्मण निजनी आहे वंदनीय आहे. आता लोक पुरोगामी झाले आणि आम्हाला प्रतिगामी म्हणायला आम्ही आता राजकारणी माणूस मला त्यांची नावं घेऊन कोणाची गाडी जळाली मला काय करायचं. माझ्या धर्माच्या विरोधात बोलले तर मला ते सहन होणार नाही. तुम्ही माळा घालून सहन करीत असले तर तुमच्या माळा काय कामाच्या. मला काय घ्यायचं पण लक्षात ठेवा गळ्यात माळ घातली असली तुम्ही जर त्या ब्राह्मणानं वेदकांड धारण केला आणि स्वरासहित जिवंत ठेवला. ब्राह्मणाचा विरोध करायचा पण ते अशी अरे जो जसा वागेल तसं कर्माचं फळ त्याला भेटणार ना. सगळे ब्राह्मण वाईट नाही. ज्ञानोबाच्या वेळेला पैठणच्या धर्मसभेमध्ये उभं केलं. त्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे. सगळ्या लोकांनी उडवलं. काही ब्राह्मण कर्म हसत होते, थट्टा करीत होते,
रेडा बोलावला आणि हा रेडा त्याचं नाव न्यायचं आहे, याचं नाव न्यायचं आहे असं म्हणून बोलायला लागले. अशी काय ब्राह्मण 70% त्या सभेत बसले, किती व्याकुळ झाले. कारण रागच राहायच्या हातात अशा प्रकारे बोलतायत. ब्राह्मण खराब नाही, ब्राह्मणांनी ज्ञानोबरायांचा छळ केला असं म्हणत असेल, मी मान्य करणार नाही. तो ब्राह्मणांनी केलेला छळ नाही, हा कर्मठवादाला केलेला छळ आहे. हा कर्मठेने केलेला छळ, तो ब्राह्मणांनी केलेला छळ. ब्राह्मणांचा महाराज म्हणजे मला काय सांगायचं. हो समाजामध्ये काही घटक फार महत्त्वाचे, गोमाता फार महत्त्वाची, ब्राह्मण फार महत्त्वाचे, भक्त फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही हरिभक्तीपर्यंत आहात, सप्ताह चालू आहे. आणि खरं सांगतो मी, हे सप्ताह चालू आहे. लोक लाज आहे, आई बाबाला सांभाळतात, आईला आई म्हणतात, बाबाला बाप म्हणतात, भावाला भाऊ म्हणतात, सहिष्णुतेने लोक त्यांनी वागतात. हे जर कार्यक्रम बंद केले तर काय होईल महाराज समाजात? चार वाजेल. हे भक्त किती महत्त्वाचे आहेत, या सगळ्या घटकांना पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. हा महत्त्वाचा विचार आहे. ब्रह्म हा पाप आहे, याच्यावर मला सांगतो. सुरापान दारू हा पाप आहे. वेदाने सांगितलं हे करू नकोस, वेदाने करू नको म्हणून सांगितलं कर्म त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. अंतःकरणामध्ये निषिद्ध कर्म आहे, निषिद्ध कर्म टाळलं पाहिजे. मांस खाणं निषिद्ध कर्म, मांस खाणं काय आपला धर्माचाच आहे. लोक देवाचं नाव मांस खातात, देवाच्या नावाखाली कापतात माणूस पशूंना, देवाचं नाव करून महाराज खरं सांगतो, मला हाडाची खायची सवय लागलेली आहे. ते कुत्र्याने खावे, माणसाने खावे. येऊ द्या राग आला तर मरू द्या, काय त्याचा उपयोग आहे त्यांनी हे पण सांगितलं पाहिजे. कारण याड वाढल्यानंतर लोक विचार केला पाहिजे, याला बोलायला पाहिजे, नाही बोलायला. असं होऊ शकतं नाही बोलायचं, माझं बंद पडत नाही. काय माझ्या एका जागेवर बसून होऊ शकणार. नामची जडली भावना सर्व होती. माझं काम हे एका कीर्तनकारांना नाही सांगायचं, कोणी सांगायचं. माझा प्रश्न नाही. हे जी मी आता सध्या तुमच्या समोर बोलतो, मांस खाऊ नका, दारू घेऊ नका, विचार करू नका, जुगार करू नका, हे सांगणं एका कीर्तनकारांना धर्म सांगायचं, कोणी सांगायचं. हे त्यांनी सांगितलं पाहिजे. ही जागृती लोकांना केली पाहिजे. त्याचं ऐकलं पाहिजे. जीवन चांगलं वार निषिद्ध कर्म करण्याची वासना नामचिंतनाच्या मला दोष जातो, विक्षेप दोष चंचलता जाते. तो ज्ञानाचा अधिकारी होतो. नामचिंतनावर प्रेम तर प्रेमानं नामचिंतन करायला लागला की आयुष्य शुद्ध होतं, पवित्र होतं, निर्मळ होतं. तो ज्ञानाचा अधिकारी होतो. जसा ज्ञानाचा अधिकारी होतो तसं ईश्वराला कळतं. तो सर्वज्ञ असणारा ईश्वर त्याच्या रूपात कृपा करण्याकरिता गुरुपाणी सांगताच नाही मला जाणतात. आपण देव स्वतः रूपाच्या जीवनामध्ये विविध ज्ञानोबरायांची जाणतात. ऐसी कर्म साम्याशा वयजे देशा सैसे आपैसा भेटे, अशी कर्म साम्याशा तयार होते. आणि मग गुरु जीवनामध्ये येतात. ते मस्तकावर हात घालतात, महावाक्याचा उपदेश करतात. ऐसा आविषयाची आदा विश्वासाचा हा धांदा गीत तो महावाक्याच्या नावे गुरुचे छावे माथा हात नवे थापून जागा करतात त्याला. अरे उठ, काय सामान्य आहेस का? तू सच्चिदानंद स्वयं हा स्वयं परब्रह्म. अरे देवचे का म्हणे खरे तुम्ही आम्हाला हा खरे एवढा उपदेश त्याला कर. मग तो म्हणतो तो वासुदेव देवता कळो येईल विचारिता आहे भाऊ कसा भाग याचा नाही जाणी मागुता. त्याला कळतं देव आहे. हे शरीर म्हणजे आम्ही आत्माच देव आहे. देव म्हणून प्रकार निज देव मुनी देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, काही ज्ञान देव म्हणे देवा अखंड सेवा करायची. आत्माच देव आहे असं कळतं. पण कधी नामचिंतन करायला लागल्यावर, फक्त नामचिंतन करायला लागल्यावर नाही, प्रेमानं नामचिंतन करायला लागल्यावर अंतःकरण शुद्ध होईल, स्थिर होईल, पवित्र होईल, निर्मळ होईल, ज्ञानाचा अधिकार होईल, श्री गुरु येतील. मग त्याला सांगतो शरीर नाही आत्मा आहे. मग त्याला काही नाही शास्त्रानी नाही पावका न चैतन्य दे आपो न शेषे मारू असामी आहे. माझ्या आई देवा कराची नाय बाबा आजो शास्त्र यमरानो हने हने
असा मी आहे ही त्याला कळतं आणि मग मी देव आहे भावना अंतःकरणाकडे झाली त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो झाला देव होईल आपला तयास जन अवघे देव जो स्वतः देव झाला देवत्वाची दृष्टी प्राप्त होते मग त्या दृष्टीने सर्वांकडे पाहायला लागला तर त्याला आतमध्ये जसा देव दिसतो तसा बाहेर सगळ्या भूतमात्रांमध्ये सुद्धा त्याला देव दिसतो मग पंडिताचं उदाहरण सांगितलं कसा पंडिताची काय दृष्टी पंडित समदर्शना पंडित त्याला म्हणतात सगळ्यांमध्ये परमात्मा पाहतो सर्वांसाठी राम सूर्य प्रकाश रश्मी ज्याला देवाचं ज्ञान झालं म्हणून त्याने असं देवाचं ज्ञान प्राप्त होईल कशानं नामचिंतनावर प्रेम जाणलं तेवढ्याने नाही ग्रंथ तयार करा नामाचं चिंतन त्याच्यावर प्रेम अंतःकरणाची शुद्धी श्री गुरूंची ईश्वराची कृपा श्री गुरूंची प्राप्ती महावाक्याचा उपदेश स्वरूपाचे ज्ञान अमृत दृष्टी त्या अमृत दृष्टीने सगळ्यांमध्ये परमात्मा पाहण्याची प्राप्त होते संतांना प्राप्त झाली भगवत भावना सर्व भूतमात्रांमध्ये भगवानच आहे अशी भावना प्राप्त फार महत्त्वाचा विचार आहे तुम्हाला उदाहरण सांगतो माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबारांच्या रेड्यामध्ये देव दिसला त्याला सांगितलं ज्ञानदेव बोल रे वेद त्याच्यावर देव पाहिला रेड्यामध्ये बाल भागवत श्री संत महाराज देव दिसला तुपाची वाटी घेतली आणि कुत्र्याच्या मागे पळाला शांत ब्रह्मसंत एक गाढवा देव दिसला गाढवाला त्या महाराज पाणी पाजलं वैराग्य सम्राट जगी जगत उभा आहे पाहिला देव दिसला चिखलात घातलेला बैल होता काचे खोले चिखलात बैल बाहेर काढ रुक्मिणीने विचारले एवढे लोक दर्शनाला आलेला देवा सगळ्यांना दर्शन का देत मला निश्चित सगळ्यांमध्ये देव पाहायची भावना नाही कोण आहे असा सगळ्यांमध्ये देव पाहतो देवाने पाहिला तो मडमड्या चिखलात जाऊन सगळे वाले असतात चालले होते पाहिला तुकोबर आहे शोडशी मताची बाजूला ठेवली चिखलात बसले बैल त्यांनी अशा पद्धतीने बैला जगाने नागा होते वाघा देव दिसला कान वाघ राजाच्या समोर म्हणजे काय झालं तुम्हाला काय सांगू कशा करता सगळ्या भूतमात्रामध्ये काय दिसलं देव मुरुदे आपल्याला भूतमात्रामध्ये देव दिसला कसा दिसना माणसाचं दिसावं नाही बाकीच्या सगळ्या भूतमात्रामध्ये नाही त्यांना संतो आपल्याला माणसाचं दिसत आपल्याला माणसाचा देव दिसत नाही त्यांना प्राण्याचा देव दिसला आपल्याला प्राणी दिसतात खरं सांगतो एखादा फार जड मेंदूचा माणूस किती बार काम सांगितलं त्याला नाहीच कळलं हाताला तुला माणसाला कोण का म्हणतो खरं सांगतो ए माणसाला बैल म्हणतो आपण त्याच्यापेक्षा नगरीचं डेंजर नगरचे लोक जर भांडण करायला लागले एकमेकांबरोबर बघा अशी उभे राहतात माणसाला अशी अवस्था म्हणजे आपल्या माणसाचं बैल असे असतात त्यांना रेड्यांमध्ये देव दिसला किती फरक आहे त्याचं कारण नामचिंतन केलेलं आहे फक्त नामचिंतन नाही नामचिंतनावर प्रेम केलेलं आहे त्या प्रेमाने भगवंताची कृपा झाली आहे श्री गुरू प्राप्त ज्ञान प्राप्त झालेलं आहे स्वतः देव केलेला आहे त्यांना अमृत दृष्टी प्राप्त झालेली आहे आणि दृष्टीसाठी सर्वांना सगळ्यांमध्ये देव दिसायला आहे सर्व ठिकाणी परमात्माची भावना निर्माण झाली कशाने झाली नामचिंतन जडली आणि मग भगवत भावना असं जर आपण केलं तर आपण असंच अरे माझं मन ऐकलं अशी साधना जर जीवनामध्ये गेली तर कोर्ब बंद पडतील भांडण लोकांचे सगळ्यांनी देव पाहिलं भांडण करायचं पोलीस बंद पडेल नियोजन आयोजन करायची गरज पडणार महाराज सगळे जण सगळ्यांमध्ये परमात्मा पाहायला लागतील जाऊ नका त्यांनी भूतमात्रांमध्ये प्राणी मात्रांमध्ये परमात्मा पाहू काय चालेल माणसा नाही सगळ्या माणसं हाताला कशाला माझा मुद्दा लक्षात घेण्यासाठी मी हात जोडून तुम्हाला सांगतो लक्ष काय लोकांमध्ये नका भाऊ सगळ्या जगाला जाऊ नका अरे भाऊबंधांमध्ये नका भाऊ ते नाही बघत आलं परिवारात धमकी नाही भावाला धमकी नाही घरातल्या सगळ्या
दर्शनमध्ये देव गमते नाही नका त्यांच्या जाऊ द्या तिला आपल्या बायकोरांमध्ये बघा देव त्याच्या हात आला आई बाबा गाडे तेवढा देव आपल्याला डोळ्यात दिसला तरी आपल्याला लय होईल त्याच्या पाहता दृष्टी वाढली जाईल आई बाबाला लागले हळूहळू सगळे वरच दिसेल सगळ्या परिवाराला लागले हळूहळू भगवंताला दिसेल भगवंताला लागले हळूहळू सगळ्या धाऱ्यांना देव दिसेल सगळ्या धाऱ्यांना पाहायला अख्ख्या गावात दिसेल पाहता देवमय होईल मग सर्वभूमी देव दिसेल मग त्या दिसेल मुंगी दिसेल सगळ्या प्राणी मात्रांमध्ये सुद्धा दिसेल जे भेटूत ते मानवी जीवन हा देव निशांत माझा अशी अवस्था तयार होईल ओम नाम जन्म आणते ज्ञानवान परपद्यते वासुदेव सर्वमिति समहासुभा तुम्ही दुर्लभ व्हाल तुम्ही महात्मा व्हाल कशानं एका साधनेने नामचिंतने जडली प्रीती आज नामचिंतनाचा आहे ना वाढून जाणार नाही जरी उद्धटपणाने बोलत असले आपलं संसार हर माणसाने एक शब्द अनाठाई तुमच्या समोर बोलणार नाही जे बोलेन ते त्याच बोलेन कोणत्या गेलो ग्रंथावर हात शब्द शब्द घेऊन सांगतो जे बोलेन ते बोलेन तसं मी काही महाराजांच्या हितातच बोलेन आणि हिताचं काही बोलणार नाही पण अशा पद्धतीने जर नामचिंतनावर प्रेम करून सर्व भूतमात्रांमध्ये परमात्मा पाहायला केली तर खऱ्या अर्थाने तुम्ही परमात्मा व्हाल का हेच परमात्माचं साधन आहे आतापर्यंत एवढं विवेचन केलं नामचिंतने जडली ती भगवत नाम सर्व हे सगळं सांगून झालं आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर पुढच्या चरणामध्ये म्हणतात जे चल लावलं हे परमार्थ नाही म्हणा हे जे परमार्थ नाही खरं परमार्थ साधन हेच आहे तुम्ही किती लावला किती माळा घातल्या किती पंढरपूरला गेले किती पोथ्या वाचल्या याचं काय उरायवरच केलं हे जे बाकी नाही काय सांग नाही तर लोक परमार्थ बांधावर असतात नुसतं गण लावला सगळ्या अंगाला गोडीवाणीचे चट्ट्या लाव सगळ्या अंगाला लावायचं फक्त लावायचं तिथं कोणता देव नसतो त्याच्यामुळे लावायचं की इंद्र असतो जामका देव असतो असं सगळ्याच्या नावाने गण लावायचं सगळ्या कपाळाला सगळं लावायचं नुसतं गण लावल्यानंतर जे वैवासी रंगनाथ महाराज परभणी त्यांचे शब्द त्यांनीच म्हणावं फक्त त्यांचे शब्द आम्ही आपल्या समोर सांगतो आमचे भाऊ सांगायचे आमचे भाऊ म्हणजे ज्यांच्याकडे शिकलो ग्रंथ परंपरेने प्रार्थने वैवासी पंढरनाथ महाराज गरबा ज्यांच्याकडे माझं ग्रंथांचं अध्ययन झालं फार महत्त्वाचा अधिकार हे जे कीर्तन मी करतो की फार मागणी भेटते की मी कीर्तन गडावरच्या बाबांच्या पद्धतीने परंपरेने आणि आदरणीय प्रार्थने वैवासी संत छगन वाणा गडावरचे बाबा अशी मोठे महात्मा जीवनामध्ये भेटले स्वामीजी भेटले मोठे बाबा असे मोठे महात्मा त्या महात्म्यांच्या संगतीत राहून जीवन मार्गी लागलं संतांच्या संगतीशिवाय जीवन मार्गी लागलं नाही फक्त लक्षात ठेवा त्या सगळ्या माझ्या भगवान महाराज मंडळी आम्ही त्यांनी बरोबर परमार्थ करणारे मंडळी फार सगळ्यात आधी त्यांनी गाळेगावमध्ये भागवत कथा केली हे सांगायला होतं मला मोटरसायकलवर जायचं भागवत कथा सांगण्याकरता अशा फार मार्ग भेटले त्या महात्म्यांच्या संगतीमध्ये या सगळ्या गोष्टी कळाल्या कोणाला सांगायला लागलं खरं पाठाला जायचं बरं पाठाला जायचं माझा दवाखाना जायचं आणि पहाटच्या वेळेला पाठ असायचं दुपारी अडीच वाजता माझ्या एकट्याकडे असायचं आणि संध्याकाळी संध्याकाळी सगळ्या लोकांना पहाटे आणि संध्याकाळी लोक त्यांना मला काम धावून पहाटे काही काम रात्री काही काम दिवसा कामाला जायचं पहाटे संध्याकाळी सगळे लोक दुपारी माझ्या त्यांची झोपायची वेळ असायची भाऊची अंग टाकलं असायचं जुनं घर होतं त्यांचं देवळीला तिच्याकडे लोक बघत मग मी जायचं गेल्यानंतर दरवाजा असा उघडाचा लोटायचा दरवाजाचा आवाज बरोबर पायाचा आवाज की खटके बसायचं
इकडे इकडे पाहिजे शशाला ग्रंथ ठेवलेला असायचा लगेच लगेच ग्रंथ हातात घ्यायचा मिलं घेऊन जाऊन येतो तोंडावर हात घेऊन येतो आम काहीच नाही म्हणायचं डायरेक्ट ग्रंथ घ्यायचा सांगायला सुरुवात कोण करायला लागले केले उपकार सांग काय बाप माय बाप एवढे उपकार करणार नाही की उपकार केले मला खरंच एवढे उपकार हा पुरुष होते त्यांनी जीवन समाजाकरता केलं असे आपल्याला भेटले जीवनाचं सोनं अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून झालं आठवण ठेवली पाहिजे त्यांना जन्मभर विसरायचं काय काय म्हणजे आपण त्यांचं होऊ शकतो काय काय ते अशी वगैरे जीवनाला त्यांच्या उतरायचं नाही एवढे श्रेष्ठ महात्मा त्यांनी दिलं अरे बरे भगवंताचं नामचिंतन कर त्याच्यावर प्रेम कर त्याच्यापुढे म्हणायचे एक तास नामचिंतनाचं फार महत्त्वाचे त्यांच्या आवडीच्या देवाचे नाम तुमच्या घेतला असेल कितीतरी बाऱ्या असे अभंग घ्यायचे नामाचं चिंतन करायचे गोड भगवंताचं नामचिंतन नाही हे नामचिंतन केलं पाहिजे फक्त नामचिंतन नाही त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे आपली साधना आहे नामचिंतनाची कुठं मांडायची नाही ती फार प्रेमानं त्याच्याकडे साधना फार प्रेमानं मला नाम प्राप्त झालेलं आहे भगवंताचं राम हरी त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे फार महत्त्वाचं आहे आता दाग घ्यायची गोष्ट होतं की नाही नदीवर मग काय टाकाऊ तसं नाही प्रवचन न कारण तिथं काही भगवंताचे सगळे झालेलं असं नाही पाहुणे सोयरे ज्यांना लांब देवा धर्माशी काही घेणं नाही असले असले आणि खरं सांगतो तो बाजारात भागवताचा श्लोक दाखवतो तुमच्या मनात विकल जाईल भागवताने स्पष्ट शब्दात महाराजांनी सांगितले नददौ सकथागौतम ही कथा अभक्तांना सांगायची नाही ज्यांच्या मनात भगवंताचे प्रेम नाही त्यांना सांगायचं आणि जीवन होता मला घेऊन गेलो होतो ते म्हणायचं मी मेलं तोच करायचा असं मला तीन सांगायचं करायचं आता त्याच्या वचन करायला गेलो सगळे ओळखीचे माणसं माझ्या येऊन बसले समोर दाव्याचं वचन सुरू झालं कोणी पेपर वाचतो पेपर वाचतो इकडं गप्पा तिकडे भिड्या आम्ही सांगतो प्रवचन मला मी प्रवचन सांगायचं नाही का माझ्याकडं तरी त्याच्या गप्पा लागल्या त्या प्रवचनात सांगितलं ही माझी साधना आहे हे प्रवचन करणं आणि कीर्तन करणं माझी साधना आहे ही साधना मला भगवंताची प्राप्ती देणार आहे शाश्वती माझ्या अंतःकरणात आहे या साधनेवर माझं प्रेम आहे तुम्हाला सगळ्या लोकांना आताच सांगतो मी सांगितलं की परत दाव्याचं आणि श्राद्धाचं कीर्तन कधीच करणार नाहीच केलं फार वर्ष झाली 10-20 वर्ष झाली नाहीच केलं का माझी साधना का बरं मानू तुमच्या तुम्ही पायाखाली धरत असाल तर ती योगाची नाही आपण जी साधना करतो तुम्ही माळ घातली ज्यांची माळ घातली त्यांनी तुम्हाला सांगितलं रामकृष्ण सांगितलं की नाही हे रामकृष्णाचे साधन तुम्हाला दिले हे भगवंताचं नाम आहे हे अतिशय श्रेष्ठ असणारं नाम आहे ते नाम हीच तुम्हाला दिलेली साधना आहे काय केलं पाहिजे नामचिंतन केलं पाहिजे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रहार पावा सरळाळ अखंड रामकृष्णाने म्हणायचं एवढं प्रेम रामकृष्ण हरी करायचं की त्याच्यासाठी प्रेम जगात कोणावरच नाही असं जर देवाचं नाव खायला लागलं प्रेमाने यायला लागलं देवाला चिंचित नाही हरिसेना येईल हरी लागलं नाही हरी काय करेल तुमच्या कल्याणाचं साधन देईल म्हणजे गुरुरूपाने ज्ञान प्राप्त देईल मग मला आहे मी सच्चिदानंद रूप आहे असा बोध होईल आत्मस्वरूपाचा तोच अद्वैत बोध होईल मी आत्मा ब्रह्म आहे असा अद्वैत बोध होईल तो बोध प्राप्त दृष्टी प्राप्त होईल दृष्टी फार महत्त्वाची असते माझी सोनियाचा दिवशे अमृताचा माझी सोनियाचा देव पाहिला रे हरी पाहिला रे
सोनियाचा दिन वर्षे अमृताचा आजी सोनियाचा दिन पाहिला सबाई आघरी अवघा व्यापक मुरारी सोनियाचा दिन सोन्याचा दिवस आणि आता बाहेर किती दिव्य भाव आहे भगवत भावना सर्व भूतांच्या ठिकाणी भगवत भावना निर्माण होईल म्हणून चक्रात सांगितलं हे जे परमात्मा साधन हे परमात्मा मग आपण काय केलं पाहिजे आपण ते साधन स्वीकारलं पाहिजे काय केलं पाहिजे मला सांगा म्हणजे नाम हृदय ध्यान मुखात भगवंताचं नाम चिंतन करा हृदयामध्ये भगवंताचं ध्यान करा राम कृष्ण हरी म्हणत असताना पांडुरंगाला डोळ्यासमोर आणा तो पांडुरंग मनामध्ये घर करून बसला पाहिजे फार महत्त्वाचं आहे अनेक ठिकाणी पांडुरंग वास्तव तोच आहे त्याला जर वैकुंठ पाहण्याचा प्रयत्न करत असाल तर तो चतुर्भुज वैकुंठामध्ये वास्तविक आहे तोच या भूमंडलावर त्यांनी प्रगटलेला आहे तो क्षरसमुद्रात वास्तविक आहे त्यानं शेष तयार केली शेष नाग आहे नाग आहे ना शेष नाग म्हणतात शिवपुराणावर वर्णन आहे शिवपुराणावर वर्णन आहे असं वर्णन आहे की भगवान शिवानं मला खेळ मांडला आनंदवन नावाचं ठिकाण तयार केलं अर्धनारीश्वराच्या रूपानं भगवान शिव प्रगट झाले त्यांच्या डाव्या अंगापासून एक रुद्र प्रगट झाला तो निळ्या रंगाचा होता त्यानं विचारलं त्याला भगवान शिव पार्वती कोण आहे ते म्हणले विष्णू आहे अरे विष्णू काय विष्णू हा शब्द व्याकरण विष्णू नावाचा धातू तयार होतो विश्व जो सर्वांमध्ये प्रवेश राहतो त्याला विष्णू असं म्हणतात म्हणतो झाला विष्णू मला काय आज्ञा आहे तपश्चर्या कर विष्णू तपश्चर्या करायला तो तपश्चर्या करत असताना त्या तपश्चर्याला त्याला घाम आला तो घाम इतका झाला की स्वतःच्या घामात स्वतः लागला कटकटनी घाम आला काय करायचं मग त्याची तपश्चर्या श्रेष्ठ झाली होती त्या विष्णूनं स्वतःच्या सामर्थ्यानं एक विशेष अवतार धारण केला त्या अवताराचं नाव अनंत नाग त्याला शेष नारायण असतात त्याला अनंत नारायण असं म्हणतात आजच्या दिवशी त्याचं पूजन झालं जातं तो पाताळामध्ये त्याने वास करणार आहे असं त्याला झालं जातं असा शेष नारायण झाला त्या शेष नारायणाची शय्या तयार केली तो नारायण त्याच्यावर अशा पद्धतीने उडला आणि मग त्यांनी मला त्याच्या नाभितून कमळ प्रगट झालं त्याच्यातून ब्रह्मदेवाचे प्रकट झालं आणि मग त्यानं तपश्चर्या केली भगवंताचं दर्शन झालं भगवंतानं त्याला उपदेश केला मग संपूर्ण सृष्टीचं सृजन केलं म्हणून संपूर्ण सृष्टी प्रगट व्हायच्या आधी सगळ्यात आधी विष्णू परमात्म्यानं ब्रह्मदेवाच्या आधी त्याला प्रगट केलं तो नाग आहे आणि तो अनंत नाग आहे त्याची आपल्या तलवार आहे त्याचं पूजन केलं पाहिजे हिंदू धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये बऱ्याच गोष्टींचं पूजन करतात म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करतात वेड्यात लोक झाडालाच असतात तर का पूजायचं तुम्ही झाडं कापून टाकले तुम्हाला त्या कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनच भेटला किती मारायची वेले माणसं ऑक्सिजन झाडं केले ना झाड पूजायचं नाही हे त्यांनी चुकीचं पूजन आहे की समाजाला संदेश आहे झाडांवर प्रेम करा तोडू नका झाडं लावा हे त्यांनी सांगणार म्हणून झाडाची पूजा आहे बैलाची पूजा करतात येडे अरे बैलाची काय पूजा करतात तुम्हाला बैलाचं महत्व कळत नाही तर पहिलं मला सगळं जीवायला मग ज्यानं वर्षभर अवतार एक दिवस त्याची पूजा करायला काय रे त्याची पूजा केली पाहिजे हा सात महाराज जिंकला जातो उगीच वाजला नाही इंद्र त्याच्या विश्वास करतात विकत महाराज नष्ट टाकतात त्या उंदरांना खायचं काम करून हा साफ करतो म्हणून त्यांनी सुद्धा समाजाचा हिताचा आहे हा महत्त्वाचा सांगायला वेळ नाही जपा त्या चीन मधल्या लोकांनी संशोधन केलं ते म्हणले एवढ्या राहिल्या आहेत आपलं पीक त्या उभं राहतात आणि ते पीक त्या चिमण्या खाऊ घ्या आणि त्या चिमण्या खातात त्याच्यामुळे आपल्याला कमी मिळतं मग काय केलं चिमण्याच नष्ट केलं पाहिजे येड्या लोकांनी चिमण्याच मारल्या सगळ्या चिमण्या मारल्या चिमण्या मारल्यानंतर जे त्या वर्षी धान्य आहे इतकी धान्याची पातळी ढासळली 10% धान्य होतं 1% झालं अशी अवस्था कशाने झाली
मग चढचा त्याने उपस्थित झाला चिमण्या मारल्या असं कसं काय चिमण्या धान्य खातात मग कमी होतं धान्य चिमण्या मारल्यावर कसं काय कमी झालं चिमण्या फक्त धान्य खात होत्या चिमण्या आळ्या खात होत्या चिमण्या किडे खात होत्या चिमण्या रोग खात होत्या धान्य मला ठेवले हा महत्त्वाचा ह्या दृष्टीने पाहिलंच नाही या दृष्टीने पाहिलं पाहिजे असू दे मला लाभ जायचं नाही एवढंच सांगायचं की त्या गोष्टी पूजा का करतात त्याचे कारण नाही तसं अनंत नागाची पूजा केली या नागपंचमी आहे म्हणून त्या महाराज भगवंत दक्षिण आहे म्हणून त्याचं पूजन महाराज शपथ केलं जातं हा त्यातला दिव्य असं तो परमात्मा त्याचं नामचिंतन करावं हृदयामध्ये भगवंताचं ध्यान करावं तोच श्रेष्ठ भगवान आहे आणि तोच दानवर कृपा करण्याकरिता विठ्ठल आहे समचरण सरोजम सांसानीला जगन तरुण सुमाला नरंजन सदय सदय कवर लक्षपूर्वक घाबरे होणार माझ्या 10 मिनिटात त्याच्या पुढे गेलो बघा माझ्या पुढे चांगलं बघायचं 10:30 वाजेपर्यंत लक्ष काय त्याच्या पुढे जाणार लक्ष काय भगवंताचं नाम घेतलं पाहिजे नाम बरोबर आहे ध्यान कसं ध्यान तो परमात्मा सावळा सोमवार आहे त्याचे चरण गरजेच्या समान आहेत एवढे महाराज त्या अतिशय सौंदर्याचा अभिमान नाही की आली आणि देवाच्या पायाला बोट लावलं जसं बोट लावलं खड्ड पडलं पाण्याच्या पाय अजून खड्ड जरा सगळ्या पाहण्याकरता कमल त्याचा पाय अशा करतळीच्या गाभ्या समान कोमल असणारे नाहीत समान चरण विटेवर ठेवलेले आहेत त्याच्या पायाची स्फटिका सारखी दैदिप्यमान आहेत त्यानं निर्मळ म्हणजे चैन पायाला घातलेले आहेत पिवळा पितांबर पांडुरंगाने भरी घातलेला आहे त्याची कंबर सारखी लवचिक आहे त्याचं उदर परिवलित आहे त्याची नाभी अतिशय सखोल आहे त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण नाही त्याच्या छातीवर ब्राह्मणाने मारलेला पायाचा श्रीवत्सलांछन अतिशय सुंदर शोभून दिसते त्याच्या गळ्यामध्ये त्याने उपवर्ण घातलेला आहे उपवस्त्र त्याला म्हणतात त्याच्यावर तुळशीमाला कमल पुष्पांच्या माला वैजयमाला त्याने घातलेल्या आहेत दोन हात वर ठेवलेले आहेत एका हातामध्ये शंख आहे एका हातामध्ये पद्म घेतलेला आहे मनगटामध्ये मनगट आहेत दंडामध्ये बाजूबंद घातलेले आहेत सुंदर असा हा परमात्मा विठ्ठल आहे त्याचा दंड शंखासारखा सुंदर आहे त्याच्या कंठामध्ये कौशमणी घातलेला आहे त्याची हनुवटी अतिशय मोहक आहे त्याची कपोळ म्हणजे गाल अतिशय आहे त्याची नासिका सरळ आहे वया पांढराच्या धनुष्या आहे त्याची डोळे कमला समान आनंददायक आहेत उंच असा कपाळ आहे त्याच्या मर्यादेचे नाव लावलेलं आहे त्याच्या केशराची मुठी आहे त्याच्या आवडीचा बुक्का लावलेला आहे त्याच्या मस्तकावर सोनेरी रत्नाची केस आहेत त्यानं मस्तकावर महादेवाची पिंड घातलेली आहे त्याच्यावर मोर घातलेला आहे त्याच्या कानामध्ये आकार दिले आहेत त्याचे ओठ रुंद रसला आलाय त्याचे दात अंचांची मुळे ठेवल्यासारखे दिसत आहेत समान चरणी ठेवून दोन हात गमरून ठेवून समान दृष्टीने भक्तांना समचरण दृष्टीवर साजिरी असा सुंदर परमात्मा त्या परमात्म्याचं ध्यान आपण हृदयामध्ये पाहिजे किस्तस्त खटखट म्हणतात नाही खलखल हृदयामध्ये आपल्याला पाहिजे हे परमात्म्याचं साधन मुखी नाम हृदय ध्यान असं भगवंताचं ध्यान पाहिजे असं जर देवाचं ध्यान राहिले सगळ्या वाईट वासना समजतील सगळ्या विषयाची आसक्ती समजाईल जाईल प्रपंचाविषयी अनासक्ती निर्माण होईल सामान्य धर्मोत्तर राहील आणि परम धर्माच्या साधनाकरता हास होईल मग आनंद भगवंताचं चिंतन होईल आणि त्याच्या चिंतनाने परमात्म्याची प्राप्ती होईल आणि परमात्म्याच्या प्राप्ती या जन्माची सार्थक होईल जर परमात्मा प्राप्त घेतला जर घराला डोळे मोठी राहिलं तर जन्माची सत्ता आहे जर जन्म व्हायला शिराशार नाही सांगतो आसी बाजारे नाही जन्म व्हायला आणि म्हणून महाराज खलची एक दिया तुका मनाच्या आल्याचे सार्थक विठ्ठलची एक दिया असा विठ्ठल पाहिला जन्माची सत्ता होईल काय होईल मुखात भगवंताचं नाम घ्यायचं हृदयामध्ये ध्यान करायचं आणि परमात्मा त्याला सुंदर ध्यान उभे कर काटावरी ठेया तुळशी
शिरहार गळा काशी पितांबर आवडे निरंतर शिहान मकर कुंडली तळपळपती श्रवणी कणकणी कौस्तुभ राजित कामना माझे हेची सर्व सुख पाहिन श्री आवडीने असं भगवंताचं ध्यान केलं पाहिजे असं ध्यान करायला लागला की मग विषयाच्या भोगाविषयी अनासक्ती होईल आणि मग विषय भोग होता कोणत्याच प्रकारचा मोह पोटात राहणार नाही कशाची ममताच त्याला बाधणार नाही अशी अवस्था तयार होईल मग तो परमार्थ हेच परमार्थ साधून महाराज सांगतात विषय भोगी लोभता मागच्या वर्षी आपण ध्यान केलं होतं तुमच्या नाही रोज रोज करतो कीर्तन खरंच माझ्या बरोबर ऐकणं करत असते नाही त्यांचा विचार मी एकच विचार करतो यांनी आम्हाला बोलवलंय कीर्तन करायला यांची माझे उपकार आहे यांनी जर बोलवलं नसतं तर देवाचं चिंतन कसं काय करता आलं सगळ्या तुम्ही बोलवलं देवाचं चिंतन करता येत मग मी काय करायचं मी तुमच्या माझ्या सांगत राहायचं तुम्हाला किती भावतं किती पडतं किती रुजतं तुम्ही किती घेता तुमच्यावर अवलंबून मग तुम्ही किती घेता नाही घेत या मुद्द्यांचा विचार बाजूला ठेवून मी चिंतन करीत जायचं तुमच्या माध्यमातून मला चिंतन घडतं हे असं रोज कीर्तनामध्ये प्राण्याच्या पायापासून मस्तकापर्यंत केलं की मन भरून जातं खरंच देवाला डोळे पाहिल्याचा आनंद रोज कीर्तनात रोज असं सांगत कधीतरी धराचं सांगत राहतो पांडुरंगाचं सांगत राहतो कधी राम सांगत राहतो माझ्या गुरुने मला सांगितलं राम कृष्ण हरी बस हे झालं नाम आणि हृदय भगवंताचं ध्यान असं ध्यान असं केल्याने काय होतं मोह शिल्लक राहत विषयाची आसक्ती माझं जर वाटत असलं तर रोज असं भगवंताचं ध्यान करून बघा तुमच्या अंतर्गत विषय आपण ध्यान करीत नाही विषय होतो एक त्याला जरा तरुण मुलगा मला भेटायला आला आणि मला बोलायचं काय बोलायचं बाळा असं म्हटलं रडायला रडायला मला काय झालं जवळ फार मी त्याला वाढायला लागलो काय झालं सांग तरी मला तो मला काम मला काम आवडत रडून म्हणजे भावना चांगली पोटात बघा काम स्वाभाविक सगळ्यांच्या पोटात असतात आता आवडत नाही ती गोष्ट पण नको वाटतं ना अंतःकरणामध्ये ही भावना चांगली नाही वाटत भगवंताचं चिंतन झालं पाहिजे भावना तर चांगली आहे ना काम आवडत नाही गोष्ट कोण असं आजूबाजूला फार काम आवडत दिसायला छान करायचं मला पाल बोलवा बाहेर छान दिसतं काय केला भरला कोणाला सांगायचं फार माझं पाठ झालं फार मी गोव्या सांगायला लागलो अभंग सांगायला लागलो फार गायन करायला लागलो कीर्तन कथा सांगायला लागलो म्हणजे काय फार शहाजी झालो असं माझ्या आतमध्ये एवढा भरला बाहेरून ठेवलं दिसते आतलं काळ काय दिसतं की तुम्हाला दिसू शकत नाही पांडुरंगाला दिसतं ते स्वतःला देवाला कळतं सगळ्यांच्या पोटात भरलं असतं उगम मी भरा सांगत राहतो कोण सांगायला लागला ते जागवाला खाली आपलं जागून ठेवायचं छान लोकांना सगळ्यांच्या पोटात किरडा भरलेला असतो पण किरड्यात बाहेर भावना निर्माण होणं श्रेष्ठ भाव
असू दे ना तुमच्या पोटात तुम्हाला वाटतंय ना मनापासून बाहेर जायचं हेच तुमच्या परमार्थाची जायचं ही सुरुवात आहे पण तुम्ही भगवंताचं नाम स्मरण करा तुम्ही भगवंताचं ध्यान काय होईल विषय भोगी विनोदा विशेष अशा भोगामध्ये तुम्हाला अनासक्ती निर्माण होईल तुम्हाला कशावर राहणार तुम्हाला अजून मोह असला ना तर समजा की आम्ही नामस्मरण करता पुरी साधना करीत तुमचं प्रेम नामस्मरणाचं जर खरंच नामस्मरणावर प्रेम जडलं मोह शिल्लक नाही आणि कशाविषयी मनात राहतं हे सांगायचंय हेच परमार्थाचं साधन आहे विषय भोगी विनोदा मोहन शब्द रूप रस पंचविषय त्याला काहीच नाही हा महत्त्वाचा विचार अशी अवस्था त्याच्या चित्ताची होते मोह फार वाईट असतं मोह म्हणजे काय माहिती आहे मोह म्हणजे प्रेम सगळ्यांच्या पोटात आहे मागच्या वेळेस कधी ऐकलं असेल तर ते ऐकून व्यक्तीवर केलेल्या मला मोह असतात वस्तूवर केलेल्या मला असे असतात आणि भगवंतावरच केलेल्या मला भक्ती म्हणजे काय भगवंतावरच केलेलं प्रेम त्याला भक्ती असतं आणि म्हणून मोह पोटात शिल्लक राहत नाही कठीण असतो मोहातून बाजूला फार कठीण असतं ममता जर जडली एखाद्याच्या ठिकाणी त्याच्या बाहेर निघणं फार कठीण असतं पण त्याच्या बाहेर निघण्याचे दोन साधन आहेत नामस्मरण करा आणि भगवंताचं ध्यान करा त्याच्यातून बाहेर निघाल हे जे परमार्थ साधन कोण झाले असे कुणी हे साधन केलं अभंगाच्या शेवटचं शुकाचार्यांसारख्या महापुरुषांनी सुद्धा भगवंताचं नाम आणि भगवंताचं ध्यान ही साधना स्वीकारली आणि त्या नामाच्या प्रेम करून सर्व भूतमात्रांमध्ये परमात्मा पाहिलं मुक्त झाले अशा पद्धतीने हे महापुरुष या साधना झाले असतील आपण सोपी साधना आहे आपण काय करावं आपल्या श्री आपल्याला रामकृष्ण हरींना सांगितलेलं त्याच्यावर प्रेम करावं प्रेमानं साधन अशा पद्धतीने करावं आपलं अंतःकरण शुद्ध होईल निर्मळ होईल पवित्र होईल स्थिर होईल ज्ञानाचा अधिकारी होईल श्री गुरु येतील मस्तकावर हाती महावाक्याचा उपदेश करतील स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल दृष्टी प्राप्त होईल सर्व भूतमात्रांमध्ये परमात्मा पाहिला नामाची निताने लिहिलेली भगवत मग तेच परमार्थाचं साधन हेची परमार्थ साधन नाम ध्यान विषय भोगा निर्माण होईल पण हरिभक्तीपणा झाला काय ना हरिभक्तीपणाचा बाप जरी झाला तरी सुद्धा बाहेरून हरिभक्तीपणा विषय पोटात जर गचगच घडले असतील कोणाला सांगितलं कठीण विषय असेल बाजूला मोहातून बाजूला होणं ममतेतून बाजूला होणं सोडं नसतं म्हणून त्यांनी बाहेरून साधन दाखवलं या सगळ्या गोष्टी जास्त असतात प्रॅक्टिकल साधना काय साधना करायची नाम हृदय हे केलं की जाईल कोण अशा पद्धतीने मुक्त झाले शुकाचार्यांचं नाव सांगितलं मुक्त झाले तीच परंपरा सगळ्या चालवली आणि ते साधना आपल्या जीवनामध्ये पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी नामपरिचिंतन करत जावं नामाचं महत्व सांगत जावं भगवंताच्या नामचिंतन किंवा ध्यानाचं महत्व सांगावं नाम आणि ध्यान या दोन गोष्टीला साधना समजून हेच परमार्थाचं साधन समजून आपण त्याचं चिंतन केलेलं आहे कुणी असं साधन केलं असेल प्रेमाने त्यांचं चिंतन करून पुढे पाहूया हे ज्ञानेश्वर Para